नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रामध्ये नवीन 20 लाख घरकुलासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्या 20 लाख घरकुलातील मंजुरी देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना 10 लाख लाभार्थ्यांना हप्ता वितरणाचा कार्यक्रम 20 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेला होता आणि या लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत ₹15,000 पहिला हप्ताही वर्ग करण्यात आलेला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत तुम्हाला घरकुलासाठी किती पैसे येणार आहेत यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम येथे तुम्ही पाहू शकता 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वाटप व घरकुलाच्या 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरणाच्या गृहोत्सवाचा कार्यक्रम. शुभ हस्ते अमित शहा, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा कार्यक्रम 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4:35 संपन्न झाला. यामध्ये 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता ₹15,000 लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आला. तर तुम्ही पाहू शकता ₹15,000 क्रेडिट झालेले आहेत 22 फेब्रुवारी रोजी 4:30. दुसरा स्क्रीनशॉट तुम्ही इथं पाहू शकता. ₹15,000 क्रेडिट झालेले आहेत 4:37. हा स्क्रीनशॉट पाहू शकता. ₹15,000 क्रेडिट झालेले आहेत 22/2/2025 रोजी 6:18. म्हणजे 22 फेब्रुवारी रोजी जेवढे काही लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत ₹15,000 वर्ग करण्यात आलेले आहेत. तुमचेही पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण पाहूयात की घरकुलासाठी एकूण तुम्हाला किती निधी मिळणार आहे. कार्यक्रमाअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना असा मंजुरी आदेश देण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही पहा माहिती. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मंजुरी आदेश. इथे तुमचा नोंदणी क्रमांक असणार आहे, लाभार्थ्याचं संपूर्ण नाव, ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा असणार आहे. ग्रामीण विकास महाराष्ट्र भारत सरकार आणि ग्रामविकास पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून कळविण्यात आनंद होत आहे की आपणास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुल मंजुरी देण्यात येत आहे. आता यामध्ये पहा, डीबीटी मार्फत तुम्हाला ₹1,20,000 थेट तुमच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहेत. त्यासाठीचा पहिला हप्ता ₹15,000 जो वर्ग करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा हप्ता ₹70,000, तिसरा हप्ता ₹30,000, चौथा हप्ता घरकुल पूर्ण झाल्यानंतर ₹5,000 असे एकूण ₹1,20,000 तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर मनरेगा अंतर्गत 90 दिवसाचं मनुष्यबळ जे असणार आहे त्यांच्यासाठी ₹26,730 आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी ₹12,000 असे एकूण तुम्हाला ₹1,58,730 अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता घरकुलाचे बांधकाम किमान 25 चौरस मीटर चटई क्षेत्रफळामध्ये विहित वेळेत घरकुल पूर्ण करणे बंधनकारक आहे. घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर घरकुलाची नोंद ग्रामपंचायतकडे कुटुंबातील महिलेच्या अगर पती पत्नी दोघांच्या संयुक्त नावे करणे अनिवार्य राहील. तर असा हे मंजुरी आदेश देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला ₹15,000 हप्ताही वितरित करण्यात आलेला आहे. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचे ₹15,000 जमा झाले की नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.